प्रणय आणि आमची नीलमपरी खूप छान गाणं सादर केलं या ठिकाणी. मंडळी, सगळ्यांनाच माहिती आहे दारू किती वाईट असते ते. भल्या भल्या दारूच्या नादाला लागून भले भले संसार उद्ध्वस्त होतात. आपण बघतो, नशीब आमचं ध्यान त्याच्या नादी नाही लागलंय. अहो, तुम्हाला काय सांगू, या दारूपायी काय काय वाट लागते. तुम्हाला बघायचं आहे का? नाही, तुम्ही बघाच असाच एका दारूच्या आहारी गेलेला नवरा आणि त्या बाईची व्यथा, काय त्या माणसांनी त्रास दिलाय आणि काय त्या बिचारीची अवस्था झाली आहे. बघायचंय तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मग कोण येणार असेल आपल्या समोर? येस, मग टाळ्या अजिबात थांबल्या नाही पाहिजेत. हवा येऊ द्या. आणि महाराष्ट्राचे विनोदवीर, आपल्या सर्वांचे लाडके भाऊ कदम आपल्या समोर येत आहेत आणि त्यांना साथ द्यायला येते आपल्या विनोदाची महाराणी श्रेया बुगडे. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत मंडळी, टाळ्या वाजवत राहा. हॅलो, चेक चेक. हॅलो हॅलो. अहो, टाळ्या कसल्या वाजवताय? आमचे हे करता आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, तर काल यांना म्हणलं जरा जा आणि सामान घेऊन या म्हणून आपल्या वाण्याकडनं एक यादी दिली होती. काल पाठवलं होतं. काल अख्खी रात्र गेली, आता दिवस उजाडला तरी या माणसाचा पत्ता नाही. कुठे उलटलाय बेन काय माहिती. अरे पीने वालों को नमस्कार कळमले. अरे पीने वालों को पीने का बहाना चाहिए. थँक्यू थँक्यू. कशात बरे आहात ना? हसताय ना? पिताय ना? पाणी पाणी पाणी. ए गुरखा सलाम. ये गुरखे लोग की बहुत नाटकी है. टिप दिल्याशिवाय जातच नाही. हे जाओ. काय कोण गुरखा? बायको आहे मी. गुरखा माझी बायको आहे? मग गुरख्याची बायको कुठे? अहो, मी तुमची बायको आहे ना. काय बोलताय? बायको हा बायको काय? हा कुठे गेला होता? कुठं मी गेलो? कुठे गेला होता? अरे महासभेला गेलो होतो. कोणी बोलवलं होतं? मुख्यमंत्र्यांनी. बापरे, डायरेक्ट काय बोलले? I take a charge on a stage and this is very beautiful country and all people is I love you all of you and that's why I'm here. I'm filling the blanks and then something in interpreted ajibat nothing and that's why very beautiful show. That's why I'm here. असं भाषण केलं. मुख्यमंत्री आले आणि थेट माझ्याशी बोलले. थेट बोलले? काय? ए हो, याला आधी खाली उतरवा. असं मानानं घेऊन गेले खाली सगळं. मानाने काय घेऊन गेले? हा, इज्जत गेली तुमची. अरे नाही, हे सगळे अशी लोक होती. भरलं होतं ग्राउंड अख्खं. सगळ्यांनी मला लाफिंग ओवेशन दिलं. लाफिंग ओवेशन नाही, लोक हसली तुमच्यावरती. काय बावड्यासारखं बडबडत. इकडे बघा, मी सामानाची यादी दिली होती. यादी कुठे आहे? यादी. हा, यादी शोधताय की गादी शोधताय? काय पंच मारलाय, मरतील हसून हसून लोक. का बसा. यादी शोधताय का गादी? यादी किया दिल ने कहा हो तुम ती मिळाली. इगे यादी. नशीब. द्या इकडे. सामान कुठे याच्यातलं? आपल्या गाडीत. कुठे? गाडीत. गाडीत? मग आपल्याकडे गाडी आहे? हा, म्हणजे काय फोरली आहे? कळंबोलीला आहे. कुठे? हिला स्पष्ट कळतच नाही. थांब जरा. येलो शनी. हा फोर व्हीलर आहे. फोर व्हीलर? हा भाई, पाहिलं का? आमच्याकडे गाडी आहे फोर व्हीलर आणि मलाच माहित नाही. शाबास. कुठल्या कंपनीची आहे? सोडा. सोडा? ए सोडा सोडा राया हा ना देखुळा. ए सोडा सोडा राया हा ना देखुळा. काय लावलंय? मी काय विचारते, ह्या यादीतलं सामान कुठे आहे? आईला म्हणजे सामान गेलं दुसऱ्याच्या गाडीत. अरे देवा. अहो तुम्ही काय चाललंय तुमचं हे सगळं? हा
काय वाट लावली तुम्ही ही सगळी करून? काय झालंय तुम्हाला? मी काय विचारतेय, काय होतंय? माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बापरे, असं रडू नका हो. काय काय झालं मला सांगा. हा, रडू नका तुम्ही. असं मी तुमची बायको आहे की नाही? हा, इतकी वर्ष आपण एकत्र हा संसार केला की नाही? मला सांगा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? आपण काहीतरी पर्याय काढू ना. काय झालंय मला सांगा. माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बाई काय झालं? चार्जर. काय? माझ्याकडे छोटा पिनचा चार्जर आहे, तो माझ्या मोबाईलला लागत नाही. काय करू मी? ह्याच्याकडे जातो हाय करतो, बोलतो नाही. ह्याच्याकडे जातो हाय का चार्जर नाही म्हणतो. काय करू मी? तुझ्याशी बोलू शकत नाही, पोरांशी बोलू शकत नाही, मित्रांशी बोलू शकत नाही. माझा जनसंपर्क तुटतो. काय करू? त्यात तुमच्या नालायक मित्रांचं नाव नका घेऊ. मित्रांना शिवी द्यायची नाही सांगून ठेवतो. मला अरे मित्र आहे म्हणून आपण हे गेले. सगळे इकडेच बसले म्हणजे आपलेच मित्र आहेत मग. आणि त्यांच्या बायका तुझ्यासारख्या नाहीत, त्या एकदम डिसेंट्री आहेत. काय काय बोललात? डिसेंट्री, व्यवस्थित अशा. डिसेंट्री नाही, डिसेंट म्हणतात त्याला. तेच ते. हे आम्ही असं दारू प्यायला बसलो ना का ती माऊली अशी गप तिथं कोपऱ्यात उभी असती, एक शब्द बोलत नाही. मा कदम. मा कदम? मा कदम नसतं ते, मा कसम. माननीय कदम. म्हणजे काय, असे आम्ही दारू पिऊन तरड झालो ना, असे पडलो, लुडूक बिडूक झालो का ती येती. ह्याच्यात आपला नवरा कुठला? हा बघ मुर्दा इथं पडलाय. असं पकडती, फरफटत फरफटत घरात घेऊन जाती. मग तो 15 मिनिटांनी येतो, एकदम डिसेंट्री. मला जाम पडली, तुम्हाला पडायच्या आधी निघा घरी. आजच पाहिजे तुम्हाला, तुम्ही आणि तुमचे ते फालतू मित्र. अरे तुला बोला ना, मित्रांना काय बोलायचं नाही. अरे मित्र महत्वाचे आहेत, कळलं का? उद्या काही बरोबर झालं तर नातेवाईक येत नाही, आधी मित्र येतात. मित्र उद्या समजा असं बांगड्या फुटल्या, तुझ्या कुकू पुसलं, तिरडीवर ठेवलंय, मला घेऊन चालले. हे उसव लगन गोत सार, आधार कुणाचा हे भेगाळल्या भुई परी जीन अंगार जीवाला जळी. अरे हेच जर जीवन असेल तर मेलेलं बरं. भीती वाटते ना मरायला, मग प्यायलेलं बरं. अत्तर पुष्प आणि गुलाब यांनी ताटी माझी सजवा, उधळायची फुलं मात्र मदिरेतच भिजवा. ते कसे गेलात मला सोडून? वहिनी मी हाय ना. लाज वाटते का या माणसाला? लाज वाटते का? काय काय करताय तुम्ही? बघितलीत का काय अवस्था करून घेतली स्वतःची? हा शिशी, इकडे इकडे. आम्ही तुम्हाला काय सांगते, हा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, हे दारू बिरू आपल्यासारख्या लोकांनी नाही प्यायची, शरीराला वाईट असते. हा हा, हे दारू बिरू पिऊ नका. आपण कसं छान चांगलं चुंगलं असं सात्विक खायचं, हा, आणि तंदुरुस्त राहायचं. अरे मी तंदुरीच खातो. फिट बना किती आहे मी फिट. कसलं फिट? ढेरी बघा केवढी आली आहे ती. आता आहे नाही, गेली. बिस्किट आली, बिस्किट आली आली. जा चहा घेऊन ये. आणते. काय माणसाला बोलायचं? हसतोय नुसता दासकटासारखा. अहो काय चाललंय तुमचं? हा काय करताय तुम्ही हे सगळं? काय माहिती कुठल्या मुहूर्तावर या माणसाशी लग्न केलं, कुठली दुर्बुद्धी सुचली. खरंच सांगते तुम्हाला, माझं तर सगळं नशीबच फुटलं म्हणायचं. आई सोडून आले तर सासू मिळाली, भाऊ सोडून आले तर दीर मिळाला, बहीण सोडून आले तर नणंद मिळाली. मग काय सोडून आलीस म्हणून मी मिळालो. फुकट. हा, म्हणून किंमत नाही तुला. तू पण तसली, तुझी आई पण तसली. माझ्या आईला शिवी द्यायचं कारण नाही. शिवी दिली तर आता तुला उदाहरण देऊन स्पष्टीकरण देतो मी. आपण समजा नवीन टीव्ही घेतला, तो 2 दिवसात बिघडला, तर आपण टीव्हीला शिवी देतो का कंपनीला? कंपनीला. मग तसंच येते. काय वाटतं काय माणसाला? काय वाटतं का? हसतोय. बास झालं, बास झालं.
खूप दिवस मी तुमची नाटकं सहन करते, पण आता नाही. आता मी मुलांना घेऊन चालले. तुम्ही आणि तुमचे मित्र काय गोळ घालायचा तो घाला. नको गरज नाही, राहतो मी एकटा, राहू शकतो आपण. काय एकटा रे, आंघोळीला पाणी कर. चाल बायको. अरे खरंच माझी बायको गेली. ए मित्रांनो, हे दारू पिऊ नका, दारू वाईट असती. दारूच्या नादी लागू नका, संसार उद्ध्वस्त होतो. मित्रांनो प्लीज माझा ऐका. दारू बघितलं ना, माझी बायको गेली, संसार उद्ध्वस्त. काय करायचं मी आता? काय दारू विभाग आईला मला भासवायला लागलेत आता. भास नाही होत आहेत, मी खरंच आली आहे परत. हा तू परत आली? ए तुम्हाला सोडून जाऊ नको, तुला शपथ आहे. शपथ. हा ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला सोडून नाही जाणार, पण एका अटीवर. काय? दारू सोडायची. अरे शब्द दिला तुला, शब्द. चल. खरंच? हा नक्की नक्की. बघा. हा वा चला, छान. दारू सोडली म्हणजे आता मी काय करते ना, छान गोडाधोडाचं काहीतरी करते. हा श्रीखंड पुरीचा बेत करूया. वा वा, वेज पार्टी झाली पाहिजे. वेज मस्त 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 मस्त. मी तयारीला लागते. तयारीच कर तू. मस्त करूया आपण आपली पार्टी. हे काय करताय? काय आता म्हणालात ना दारू सोडली म्हणून? अरे ते उद्या, आज पार्टी. काय? अरे पिन आलो माझा ऐका. छान. आम्ही असंच तुम्हाला हसवत राहणार आहोत. नवीन नवीन स्किट, नवीन नवीन गाणी तुमच्यासमोर सादरीकरण होत आहे. फक्त टाळ्यांची कंजूशी करू नका, जोरदार टाळ्या वाजवत राहा. आम्ही तुम्हाला जोरदार मनोरंजन देत राहू. आता यानंतर आपल्या समोर येते, मध्ये मध्ये आमचे हे कुठे गायब होतात ना, काही कळत नाहीये. कुठे दिसतात का? आपल्या आजूबाजूला चेक करा जरा, आमचे हे येऊन बसलेत का? कारण जेव्हा जेव्हा लावणी सादरीकरण असतं ना, तेव्हा तेव्हा आमचे हे गायब होतात, असं माझ्या लक्षात आलेलं आहे आता. ठीक आहे, जाऊ दे, बरं आहे, नाही येत बघायला. तेच जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूयात हेमलता बाणे आणि ग्रुपचं. टाळ्या वाजवा मंडळी, प्लीज टाळ्या वाजवत राहा. थँक्यू सो मच. हेमलता बाणे.